सुस्वागतम. आपणा सर्वांचं सखी सोबती फाउंडेशनच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आनंदाने आपल्याला सांगू इच्छितो, हे जे विचारपीठ आहे आणि त्याच्यावरती जे उपस्थित सर्व मान्यवर आहेत, तर ह्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन माझं कार्य चालू आहे आणि त्यांनी माझ्यामध्ये जे अहिल्यादेवींचे संस्कार, त्यांचे विचार जे टाकलेत, त्या अनुषंगाने सखी सोबती फाउंडेशनच्या माध्यमातून हा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. इकडे प्रामुख्याने उपस्थित निलेशजी दादा गद्रे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम केंद्र कार्यकारिणी सदस्य, सामाजिक समरसता, यांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर अहिल्यादेवींना पोहोचवण्याचं काम झालेलं आहे. त्या काळात अहिल्यादेवी काय होत्या, त्यांचे गुण काय होते, तर ते आज प्रामुख्याने इथं उपस्थित असल्यामुळं मला खरंच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा आशीर्वाद प्राप्त होईल असं मनात वाटतंय पूर्णपणे. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमचे बंधुतुल्य शत्रुघ्नजी बापू काटे, आमचे सदैव मार्गदर्शक असलेले मुकुंदजी कुलकर्णी, पुणे विभाग कार्यवाह, त्याचप्रमाणे माझे बंधुतुल्य मित्र अमितजी गोरखे, माझ्याबरोबर सतत मोठ्या बहिणीप्रमाणे राहणारी आमची सुजाताताई, त्याचप्रमाणे आमच्या वहिनी स्वप्नाताई काटे, आणि ज्यांच्या व्याख्यानांनी मन असं भरून जाणार आहे आणि अहिल्यादेवी साक्षात आपल्यासमोर उभ्या आहे का असं आपल्याला भास होणार आहेत, त्यांच्या मुखातून इथं आपण सर्व ऐकणार आहोत. त्या विनीताताई तेलंग, आमच्या सौ गिरिजा, सखी सोबती फाउंडेशनच्या अध्यक्षा, तसेच समोर सर्वच माझे मित्र मान्यवर बसलेले आहेत, सदैव मार्गदर्शन करणारे आहेत. प्रामुख्याने उपस्थित चाटे क्लासचे माझे विद्यार्थी मित्र मैत्रीण, त्यांचे बोबडे सर, सर्वच आपण इथं आलात, मन आनंदाने भरून गेले. आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव साजरा करत आहोत. हा दिवस फक्त ऐतिहासिक स्मरण नाही, तर आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरावा, त्या प्रकारे प्रेरणादायी क्षण राहावा, ह्या माध्यमातून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सखी सोबती फाउंडेशनच्या माध्यमातून. आणि हे कार्य करण्याची आम्हाला संधी उपलब्ध झाली, त्याबद्दल अत्यंत आम्हाला आनंद होतोय. सन्मानाची, समाधानाची व भावनिक अभिमानाची गोष्ट आहे ही. अहिल्यादेवी होळकर यांचं संपूर्ण आयुष्य हे स्त्री नेतृत्व, निस्वार्थ, सामाजिक न्याय, समता आणि धर्मनिरपेक्ष मूल्यावर आधारित होतं. हे सर्वांना माहितीच आहे. त्या केवळ एक स्त्री नव्हत्या, त्या हिंदू संस्कृतीच्या, भारतीय परंपरेच्या आणि धर्मधिष्ठित समाजसेवेच्या मूर्तिमंत प्रेरणा होत्या. त्यांनी जाती, धर्म, वर्ग, लिंगभेद यांच्या पलीकडे जाऊन संपूर्ण समाजासाठी कार्य केलेले आपल्याला ते ज्ञातच आहे. आणि याच कार्याला आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्व विचारसरणीमध्ये महत्त्व देतात. स्त्री ही शक्ती आहे, माता आहे, राष्ट्र निर्मितीची भागीदार आहे, हे ते सातत्याने सांगतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमीच संसर्गक्षम समाज, शक्तिशाली राष्ट्र हे ध्येय समोर ठेवले आहे. आणि या समाजात महिलांची भूमिका केवळ पूजनीय नाही, तर कार्यशील, निर्णायक आणि मार्गदर्शक असावी, हा त्यांचा ठाम विचार आहे. अहिल्यादेवींनी हीच भूमिका जिवंत केली होती. त्या एक माता होत्या, विधवा होत्या, पण त्या केवळ दुःखात रमल्या नाही, तर त्या संपूर्ण जनतेच्या सेवासाठी आयुष्य समर्पित केलं त्यांनी. आज आपण ज्या महिलांचा गौरव करीत आहोत, त्या सर्व भगिनी इथं उपस्थित आहेत. त्या आपापल्या परिसरामध्ये, आपापल्या समाजात अनेक अडथळ्यांवरती मात करत, काम करत इथपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांचा सन्मान म्हणजे अहिल्यादेवींच्या कार्याला खरी मानवंदना ठरेल असं सखी सोबती फाउंडेशनला वाटतंय. पण आज आपल्याला खंत वाटते, कारण समाजात काही घटना आपल्या अंतरात्म्याला हलवून टाकतात. मध्यंतरीच्या काळात वैष्णवी प्रकरण सर्वांना माहितीच असेल. या तरुणीने हुंड्याच्या त्रासामुळे आत्महत्या केली. केवळ ही वैयक्तिक एक दुःखद घटना नव्हे, तर आपल्या समाज व्यवस्थेतील अधपतनाचं प्रतीक आहे. हे सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे. आपण देवीची पूजा करतो, पण स्त्रीला सुरक्षितता देण्यात आपण कमी पडतो आहोत. यावर मात करण्यासाठी केवळ कायदे नाहीत, तर संस्कारांची गरज आहे. आणि हे संस्कार देण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत आहे, ज्यात नारी शक्तीला राष्ट्रशक्ती मानलं जातं. हा कार्यक्रम केवळ गौरव समारंभ नाही, ही एक सामाजिक जबाबदारी आहे. यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन एक मजबूत, संवेदनशील, संस्कारी समाज घडवायला हवा. अहिल्यादेवींचे जीवन म्हणजे पंचतत्वाची शिकवण, सेवा, समर्पण, न्याय, समानता आणि धर्मनिरपेक्षता. आज या तत्वांवर आधारित भारत घडविण्यासाठी आपली सगळीच मंडळी, विचारवंत, संघटक, कार्यकर्ते, समाजातील प्रत्येक जबाबदार व्यक्तीने एकत्र येणं गरजेचं आहे. आजचा कार्यक्रम स्त्री शक्तीला सन्मान देण्याचं महत्त्वपूर्ण पाऊल आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व टीमचं, श्रोत्यांचं, सर्व परिवारजनांचं मी धन्यवाद मानतो. आणि आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात
पुनश्च एकदा आपलं स्वागत करतो आणि आभार देखील मानतो. पुढील कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या सूत्रसंचालक ज्या ताई आहेत त्यांना मी विनंती करतो की तुम्ही पुढील कार्यक्रमाचे सूत्र हातात घ्यावेत. आणि मी शेवट आपल्याला एक सांगू इच्छितो, जिथं धर्म आहे तिथं न्याय आहे, तिथं मी आहे. अहिल्यादेवींचं हे जे घोषवाक्य आहे ते प्रत्येकाने अंगीकारलं पाहिजे आणि चुकीच्या कामांना वाचा फोडली पाहिजे आणि सत्याबरोबर सदैव सतत बरोबर राहिलं पाहिजे ही अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, अहिल्यादेवी की जय.